वैष्णवी राऊत साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मुंबईतून अत्यंत महत्त्वाची बातमी। मुलुंडमध्ये खरं तर ही घटना घडतेय। मुलुंडमध्ये मनसेनं एका इंग्रजी शाळेत राडा घातलेला आहे। शिक्षकाच्या अंगावरती कोळसा फेकून मारला गेलाय। शाळेतल्या शिक्षकानंच महिला शिक्षिकेला रात्री कॉल केले, तसंच शाळेतील मुलीची सुद्धा छेडछाड आणि त्यांच्याकडून मोबाईल नंबर मागितल्या प्रकरणी आता मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्यानुसार मुलुंडमध्ये हा संपूर्ण राडा सध्या सुरू झालाय। एकंदरीतच हा राडा आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्यासोबत जोडले गेलेत। मयूर, काय सांगाल, नेमकं ही सविस्तर घटना काय आणि सध्या तिथे काय सुरू आहे? नक्कीच पाहायला गेलं तर मुलुंडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेने मुलुंडच्या जी महानगरपालिका शाळा आहे, इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, तिथे राडा घातलेला आहे। शाळेतील एका शिक्षकाने जे शाळेतले शिक्षक होत्या, महिला शिक्षिका, त्यांना रात्री 12च्या नंतर किंवा 12 वाजता त्यांना कॉल करून छेडछाड करत होत्या। शाळेतल्या ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मागायचा त्यांनी प्रयत्न केला होता। शाळेचे जे शिक्षक असतील त्यांना रात्री अपरात्री फोन करणं आणि त्यांना विविध भाषेमध्ये त्यांच्याशी बोलणं, हे त्याला आता मागच पडलेलं आहे। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शाळेमध्ये येऊन जे राडा घातलेला आहे, शिक्षकाच्या अंगावर कोळसा फेकून मारलेला आहे। ते पाहायला गेलं तर आता मुलुंड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे आणि त्या शिक्षकाला आता मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत। मात्र आता ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जे आहेत पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असतील ते आता शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात राडा घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आपण पाहतोय तर कारवाईला सुरुवात झालेली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। मुख्याध्यापकाला या शिक्षकाला त्यांनी ताब्यात घेतले आणि पुढचा तपास करतायत। मात्र मनसेनं प्रचंड राडा घातल्याचं आपण या दृश्यातून पाहू शकतोय। आणि यानंतर एक मोठी बातमी राजकीय गोटातून आहे। ठाकरे गटाच्या मेळाव्याचा स्टेजवरती आता गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। स्टेज गर्दीनं खचाखच भरलेला आहे। आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। कार्यकर्त्यांनी एकाच वेळी स्टेजवरती गर्दी केली आणि त्यामुळे स्टेज खचलेला आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडतोय आणि यावेळी स्टेज खचलाय, कारण की आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिरातला हा संपूर्ण प्रकार आहे। आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी एकाच वेळी स्टेजवरती मोठी गर्दी झाली आणि म्हणून स्टेज खचला। सर्व सन्मान संपन्न झाले। सर्वांनी मंचावरून खाली 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 आणि यानंतर आपण वळतोय झटपट बातम्यांच्या आढाव्याकडे टॉप 100च्या माध्यमातून।
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित सिंग घाटगे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करू असं विधान शिवसेना उपनेते संजय पवारांनी केलेलं आहे. कागलच्या राजकारणात घाटगेंचा मोठा आणि मोलाचा वाटा आहे. त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी मी स्वतः उद्धव ठाकरेंसोबत बोलणार आहे असं पवार म्हणाले. कमळाबाई नावावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपला डिवचलंय. भाजपचं कमळाबाई असं बारसं बाळासाहेब ठाकरेंनीच केलं आणि त्यामुळे कोणाला त्रास होण्याचा काही संबंध नाहीये असं म्हणत राऊतांनी भाजपवरती टीकेचे बाण सोडलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुतण्या रोहित पवारांच्या मतदारसंघात जाणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त युवती अध्यक्षा संध्या सोनवणेंकडून शिव फुले आंबेडकर महोत्सवाचं जामखेडमध्ये आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमासाठी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच रोहित पवारांच्या मतदारसंघात अजित पवार जातील. अजित पवारांनी आमदारांना पक्षवाढीकडे लक्ष द्या अशा सूचना दिल्या आहेत. काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बैठक झाली आणि त्यात अजित पवारांनी पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला आढावा घेतलेला आहे. त्यात त्यांनी पक्षासोबत अधिकाधिक लोकांना जोडून घेण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षात नेमणूक करण्यात आलेल्या निरीक्षकांच्या कामाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे आणि त्याचसोबत या बैठकीत प्रमुख नेत्यांना राज्यातील विविध भागात दौऱ्यांची जबाबदारीही दिली जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा होतोय आणि या मेळाव्याचं उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते झालंय. या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंचं याआधी कधीही न ऐकलेलं भाषण AI तंत्रज्ञानाचा वापर करून दाखवण्यात येईल. नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याचे अधिकार नगरसेवकांना देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. राज्यातील 105 नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरींसाठी हा निर्णय लागू असणार आहे. यासाठी नगरसेवकांच्या संख्येपैकी 2/3 नगरसेवकांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा लागेल. हे सरकार विश्वासघातानं सत्तेवरती आलेलं सरकार आहे. प्रचंड आभास करून महिलांना फसवलं आणि मत घेतलं असा घणाघात केलाय भास्कर जाधवांनी. लाडक्या बहिणीच्या हप्त्यात झालेल्या कपातीवरती त्यांनी ही टीका केली आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून रोज फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू आहे. त्यांना जनतेनंच उत्तर देण्याची वेळ असल्याचंही जाधव म्हणाले. शिवतीर्थावरती एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये 1.5 तास चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असं मतच यावेळी भेटीवरती शिंदेंनी स्पष्ट केलं. आणि राजकीय गुटात एक अतिशय मोठी घडामोड घडलेली आहे. त्याच संदर्भातली बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. थेट त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत विधानसभा निवडणुकीत दादर माहीम मतदारसंघाबाबत झालेली चूक ही पुन्हा नको यावरती चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिवसेना मनसे युती होण्याची चिन्हही आता स्पष्ट दिसत आहेत. राज्याच्या राजकारणात एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी म्हणूनच या भेटीकडे पाहिलं जात आहे. मात्र नेमकं यामागचं तथ्य काय हे तर येत्या काळातच पुढे येईल. पुढच्या बातमीकडे वळतोय. नागपुरात काँग्रेसकडून सद्भावना शांती मार्च काढण्यात आलेला आहे. महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मार्च काढला गेलेला आहे. नागपुरात हिंसाचार झालेल्या भागातून सद्भावना शांती मार्च निघणार आहे. रजवाडा पॅलेस इथे सद्भावना शांती मार्चचा समारोप सुद्धा होणार आहे. तेव्हाची दृश्य आपण पाहतोय. आता या मार्चला सुरुवात झाली आहे. नागपूरच्या काँग्रेसचेच नाही तर राज्यभरातल्या काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते या मार्चमध्ये आता सहभागी झालेत. तर दुसरीकडे नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत बांधकामावरती आज कारवाई करण्यात आलेली आहे आणि या दरम्यान पोलिसांवरती दगडफेक सुद्धा करण्यात आली. त्यात 31 पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेत. तर दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
हे दृश्य आपण पाहतोय, जी दगडफेक जमावानं पोलिसांवरती केली होती त्यात तब्बल 31 पोलीस जखमी झाले आहेत आणि याच प्रकरणी 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. काही वाहनं देखील ताब्यात घेण्यात आली आहे. 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. यामध्ये 21 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. आणि यानंतरची बातमी आहे संजय राऊतांनी या नाशिकच्या दर्गा प्रकरणावरून जी प्रतिक्रिया दिली आहे त्या संदर्भात. नाशिक अनधिकृत बांधकाम कारवाईवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी भाजपवरती गंभीर आरोप केलाय. आमच्या शिबिरात अडथळे घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिबिरावरचं लक्ष हटवण्यासाठीच ही बुलडोझर कारवाई होती असा थेट आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे. नाशिकमध्ये आज ठाकरे सेनेचं निर्धार शिबिर पार पडत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती संजय राऊतांनी हा महत्त्वाचा दावा केलाय. खरं तर आरोपच केलाय थेट भाजपवर. त्यांच्या हातात सत्ता आहे आणि ते आम्हाला घाबरतात. अजूनही शिवसेनेची दहशत आहे, भीती आहे. आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केलेली आहे या शहरामध्ये. दर्ग्यांवरती बुलडोझर फिरवणार. आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा. आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोझर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोझर मारायचा. हे कसलं लक्ष आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे. आणि या सगळ्या सविस्तर अपडेट्स नंतर आता आपण पुन्हा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. वळूयात 100 एक्सप्रेसकडे. पनवेल पालिकेच्या पनवेल कनेक्ट ॲपच्या माध्यमातून नागरिकांना 63 ऑनलाईन सेवा घरबसल्या मिळणार आहेत आणि या ॲपच्या माध्यमातून नागरिक पालिकेच्या विविध सेवा, सरकारी योजनेबाबत माहिती आणि सुविधा मिळवू शकतात. शिवाय महिलांच्या सुरक्षा, पोलीस, अग्निशमन आणि रुग्णवाहिका यांसारख्या सेवाही या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. महापालिका शाळेतील 415 जागांसाठी 1300 अर्ज आलेत. नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं एकूण 3 सीबीएसई बोर्डाच्या शाळा चालवल्या जातात. विद्यार्थ्यांची यादी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर होणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीच्या रायगड विभागामार्फत मध्यम आणि लांब पल्ल्याच्या बसेस 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीमध्ये सुरू केल्या जाणार आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव आणि महाड या 7 आगारातून 16 ज्यादा बसेस सोडल्या जातील. विद्यार्थ्यांची सुट्टी आणि पर्यटकांची कोकणाला पसंती या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेतला गेला. जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास मनाई केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आणि मनवी सेने आता शिक्षण विभागाकडे याविरोधात तक्रार केली आहे. शिक्षण विभागानं सर्व शाळांसाठी सक्त आदेश काढलेत. इंग्रजीत बोलण्यास सक्ती आणि मराठीचा विरोध केला तर संबंधित शाळांवरती कठोर कारवाईचे आदेश आहेत. काही दिवसांपासून उष्णता कमालीची वाढली आहे. सध्या तापमान 37 अंशांवरती पोहोचलेलं आहे. उन्हाच्या तडाख्यानं अंगाची अगदी काहिली होतीये. तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही वाढला आहे आणि त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. सरकारी रुग्णालयांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुसज्ज असा उष्माघात कक्ष तयार केला गेला आहे. अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा 42 अंशांपेक्षा अधिक तापमान होतं. राज्यात पुढील 2 दिवस पाऊस असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलंय. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शहरात मंगळवार सकाळपासून उष्ण वारे जाणवत होते. त्यामुळे पुढील 2 दिवस ते 3 दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलाय. यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागेल. यंदा मान्सून जोरदार बरसणार आहे अशी गुड न्यूजच दिली आहे हवामानशास्त्र विभागानं. यावेळी यंदा अवघा महाराष्ट्र चिंब होणार आहे असं पत्रकार परिषदेत मान्सून विभागानं सांगितलंय. तोरणमाळ इथे तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. उन्हाळ्याच्या सुट्टीत गुजरात, मध्य प्रदेश आणि राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येनं तोरणमाळाला हजेरी लावत असतात. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा मात्र आता 42 अंश सेल्सिअसवरती पोहोचलाय.
आणि आता थेट IPLच्या मैदानातून एक मोठी बातमी आहे. IPLच्या मैदानात पंजाब किंग्सनं अशक्य ते शक्य करून दाखवलं. 111 धावा विजयासाठी देऊन सुद्धा कोलकात्याला रोखून धरलंय आणि पुन्हा एकदा प्लेऑफच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी 55 रन्सची पार्टनरशिप करत पंजाबच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. सामना कोलकाता जिंकेल असंच वाटत होतं, मात्र यजुवेंद्र चहल आला आणि त्यानं मॅचच फिरवली. 4 विकेट्स घेत त्यानं पंजाबच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय आणि त्याच्या याच कामगिरीचं खास कौतुक पंजाब किंग्सच्या मालकीण प्रीती झिंटा यांनी केलंय. आणि यानंतर पुन्हा बातम्यांचा वेगवान आढावा. 112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना KKRची सुरुवात खूपच खराब झाली. अंगकृष रघुवंशी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी 55 धावांची भागीदारी करून KKRच्या विजयाची शक्यता वाढवल्या होत्या आणि या सामन्यात कोलकाताकडून रघुवंशी सर्वाधिक 37 धावा करणारा फलंदाज ठरला, तर दुसरीकडे रहाणेनं 17 धावा केल्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून रोहित शर्माचा गौरव करण्यात आलेला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे. रोहित शर्मासोबत शरद पवार आणि अजित वानखेडे यांचंही नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर रोहित शर्मा हे नाव भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत प्रामुख्यानं घेतलं जातं आणि म्हणून रोहितचा हा गौरव केला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतानं जेतेपद पटकावलं होतं आणि याच विजयात श्रेयस अय्यरनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्या या योगदानाची दखल ICCनं घेतली आहे आणि ICCनं श्रेयस अय्यरला विशेष पुरस्कार जाहीर केला आहे. सध्या सुरू असलेल्या IPL दरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकरांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तर क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाडचा सन्मान पार पडेल. मुलुंडमध्ये घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मार्च 2025 मध्ये 54.82 कोटींची वीज देयकं ग्राहकांना देण्यात आली होती. त्यामधील 53.69 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. उर्वरित 1.13 कोटींची बिलं प्रलंबित आहेत. वेळेत बिल भरा, अन्यथा नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित होईल असा इशारा महावितरणनं दिला. माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम तेजीत आहे, मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं स्थानिकांसह हॉटेल व्यावसायिक हैराण झालेत. अनियमित वीज पुरवठ्यामुळे पर्यटनाला फटका बसतोय. याविरोधात नागरिकांनी मंगळवारी आंदोलन केलंय, मात्र महावितरण अभियंत्यांनी मध्यस्थीनं आंदोलन मागे घेतलं. तापत्या उन्हात अंगाची काहिली होत असताना पंखे वातानुकूलित यंत्राविना राहण्याची वेळ नवी मुंबईकरांवरती आलेली आहे. नवी मुंबईच्या गावठाण, चोपडपट्टीसह शहरी भागात सातत्यानं वीज खंडित होतीये आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झाले. रात्री अपरात्री विजेचा लपंडाव सुरू असल्यानं नागरिक हैराण झालेत. आणि आता MPSC विद्यार्थ्यांसंदर्भात अतिशय मोठी बातमी आहे. पुण्यात MPSCच्या मुलांचं पुन्हा आंदोलन सुरू झालेलं आहे. 2 मागण्यांसाठी MPSC विद्यार्थ्यांकडून पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला आहे. MPSCचे विद्यार्थी जे आहेत ते राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात याव्या या मागणीसाठी आता आंदोलन करत आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलन ठिकाणी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तर आपण पाहतो हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे. परीक्षा पुढे ढकलली गेली आहे, मात्र परीक्षा पुढे ढकलल्यानंतर त्याच्या 45 दिवसांच्या आतच परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करावं आणि परीक्षा घेतली जावी अशी मागणी MPSC विद्यार्थ्यांची आणि त्याचसाठी ते आक्रमक झालेत. तर दुसरीकडे नाशिकमधून मोठी बातमी येते. नाशिक पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यास केलेल्या दगडफेक करणाऱ्या संशयितांची आता पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
दगडफेक करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत आणि आतापर्यंत 22 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. अगदी तोडक कारवाई होण्याआधीच नाशिकमध्ये वातावरण तापलं होतं. दगडफेक झाली होती आणि 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर मात्र आता 22 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. यामध्ये 21 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. आणि यानंतरची बातमी आहे भाजप आणि ठाकरे सेनेतील संघर्षासंदर्भातली. कमळाबाई नावावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपला डिवचलंय. भाजपचं कमळाबाई असं बारसं बाळासाहेब ठाकरेंनीच केलं होतं आणि त्यामुळे कोणाला त्रास होण्याचा काही संबंध नाही असं म्हणत राऊतांनी भाजपवरती टीकेचे बाण सोडलेत. पाहूयात राऊत काय म्हणाले. कमळाबाई नाव भाजपला कोणी ठेवलंय? बाळासाहेबांनीच ठेवलंय ना. हे जे वारसा आहे कमळाबाई, हे आमच्यासारख्या तेव्हाच्या मुलांनी ठेवलेलं नव्हतं. तसं कमळाबाई नाव त्या पद्धतीनंच बाळासाहेबांनी जाहीर सभेत शिवतीर्थाच्या आणि चौपाटीवरच्या म्हटलेलं आहे. हे बाळासाहेब द्रष्टे होते. बाळासाहेब द्रष्टे होते. त्यांनी कमळाबाई हे नाव योग्य ठेवलं. आणि शिवसेना प्रमुखाच्या तोंडून जर कमळाबाईचं नाव आलं तर कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही. ते आहेच. आणि त्यात चुकीचं काय? आणि यानंतर पुन्हा बातम्यांचा झटपट आढावा. 1.5 महिन्यातच उजनी धरणातील 2 TMC पाणी बाष्पीभवनामुळे कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 29 डिसेंबरपर्यंत धरण 100% भरलं होतं. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा 66 TMC पर्यंत खाली आलाय. जानेवारीच्या तुलनेत एप्रिलमधील विजेची मागणी 200 मेगावॅटने वाढलेली आहे. एकीकडे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते, तर दुसरीकडे महापालिका मात्र पाण्याच्या दरात वाढ करून त्यांचे खिसे रिकामे करत असल्याचं चित्र उल्हासनगरमध्ये पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत असून मनसेने याविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. ठाणे शहरात वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होती आहे. शिवाय विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं केलं आहे. नाशिकच्या येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावातील पाणीसाठा कमी झालेला आहे. परिणामी नगरपालिका प्रशासनाला शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करावी लागली आहे. 3 दिवसांऐवजी आता 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन